राजाचं सिंहासन कितीही भक्कम असलं ना, तरीही काळाची एक चाल राजाच्या सिंहासनाला हतबल करून सोडते. आणि ती हतबलता, ती भीती लपवण्यासाठी अनेकदा समोरच्याला कमजोर करण्याचा खेळ केला जातो. म्हणजे नेमकं काय चाप आहे? प्रश्न असा आहे, भाजप एवढी हतबल का आहे? जर भारत विश्वगुरू आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, देशातील मीडिया भाजप सोबत आहे, जनता भाजप सोबत आहे, RSS भाजप सोबत आहे, अर्ध्यापेक्षा जास्त राज्य भाजप सरकारचे, एवढे सगळे भाजपची ताकद असताना सुद्धा विरोधी पक्षांचे आमदार आणि खासदार का फोडायचे? एवढी काय भाजपची मजबुरी आहे? काँग्रेस मुक्त म्हणता म्हणता भाजपच काँग्रेसमय झाले. जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेसवर लागले होते ते सर्व भाजप आणि भाजप मित्र पक्षामध्ये आहेत. आता मूळ मुद्दा काय आहे? भाजपचा हा मायाजाळ आहे की खरंच विकास आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये पर महिना महिलांना भेटतात. पण महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण गायब आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी भेटतो, पण त्याच्या धान्याला हमीभाव गायब आहे. शेतकऱ्याच्या धान्याला भाव नाही, पण 90 करोड लोकांना राशन मुक्त आहे. उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडर भेटतो, पण गॅस भरण्यासाठी पैसे नाही. 2014ला राम राज्य येणार होतं, पण इथे तर राम मंदिरावरतीच डाका पडलाय. प्रभू रामचंद्रच सुरक्षित नाहीयेत. इथे यांना गोमाता 14 वर्षाच्या खालची पाहिजे. ती गोमाता 14 वर्षाच्या वर झाली तिचं वय की ती गोमाता राहत नाही. हे असला पाखंडीपणा आहे. हिंदू धर्म आहे, पण हिंदू राष्ट्र घोषित करायचं नाही. गोमाता आहे, पण राष्ट्रीय प्राणी म्हणून नकोय. घुसखोर आहेत, पण किती घुसखोर आहेत हे यांना सांगायचं नाही. याला विकास म्हणायचं का? भाजपला सुद्धा माहिती की याला विकास म्हणता येणार नाही. पण वोट जर मिळवायचे असतील तर हे वोट मिळवण्याच्या योजना चालू ठेवाव्या लागतील. खरा विकास तर 2-4 उद्योगपतींचा झालेला आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विकासाचे मुद्दे कुठले आहेत ज्याकडे भाजप दुर्लक्ष करत आहे? AI क्षेत्रामध्ये भारत पूर्णपणे मागे पडले. AI समिट आपण केली होती, त्याच्यामध्ये तो चायनीज कुत्रा आणला होता, काय त्याचं गलगोटे युनिव्हर्सिटीचं. त्यांनी तो कुत्रा चायनीज आणला ना, त्याला आपलं म्हणून सादर केलं होतं व पार जगामध्ये आपली इज्जत गेली होती. त्यावेळेसच जगाला कळलं की भारताचं AI क्षेत्र कुठल्या दिशेनं चाललंय. सगळ्यात महत्त्वाचं महागाई आणि आर्थिक महामंदी. ठीक आहे, महागाई आर्थिक महामंदी थोडं इंटरनॅशनल लेवलला कमी अधिक प्रमाणात होत राहते, कारण ती डिपेंड आहे. पण इन्व्हेस्टरचा विश्वास भारतावर राहिला नाही, हे तर आपल्या हातात आहे ना. इन्व्हेस्टरचा विश्वास भारतावर का नाही? करंट अकाउंट डिफिसिट का आहे? मेक इन इंडियाबाबत एवढी उदासीनता का आहे? ईज ऑफ बिझनेसमध्ये पूर्ण वाट लागलेली. स्मार्ट सिटी योजना जी की खरोखर चांगली योजना होती, पण ती पूर्णपणे बंद केली. काय कारण माहिती नाही. देशावरती 2.5 लाख कोटीचं कर्ज आहे. कशामुळे झालं माहिती नाही. रुपयाची पूर्ण वाट लागलेली, हे तुम्हाला माहित आहे. शेतीसाठी हमी भाव नाही, वरून US ॲग्रिकल्चर ट्रेड डील परत शेतीच्या माथ्यावरती मारत. त्याच्यातून अतोनात नुकसान हे भारतीय ॲग्रिकल्चर सेक्टरचं होणार आहे. राम मंदिर घोटाळा, जमीन घोटाळा, पेपर फुटी, इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा, मणिपूर हिंसाचार झाला, इकडे इलेक्शन कमिशनचं गोंधळ चालू आहे, धार्मिक द्वेष, सामाजिक आर्थिक विषमता, डोनाल्ड ट्रम्पचं जागतिक दबाव आहे. आता हे सगळं जर तुम्हाला बघायचंच नसेल तर मग किसान आंदोलन परत चालू होणारच आहे. त्याची तयारी सुद्धा चालू झाली. राकेश टिकेतने त्याची घोषणा केली. ते कॉक्रोच आंदोलन ते पण चालू आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की खरंच विकास झाला आहे की नाही, हे तुम्ही ठरवा. की फक्त हा जनतेला विकास म्हणजे 2-4 योजना दिल्या आणि थोडेफार पैसे दिले म्हणजे भारताचा विकास झाला, असं जर वाटत असेल तर मग जनतेचं ते दुर्दैव आहे. धन्यवाद.